पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील। थोडा उशीर झाला, आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या, परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मायमाऊलींच्या डीबीटीला गेली असेल। आता जानेवारीपासून बाकीच्याही रकमा ह्या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या एकनाथ शिंदे सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली। कारण अर्थ विभाग, महिला बाल विकास निधी देतो, महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रकमा पोहोचवतो। समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे, काही जण या योजना बंदच करणार, याच्यात काहीतरी आता वेगळंच करणार। मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, ही योजना गरिबांच्या करता, ज्यांचं उत्पन्न महिन्याचं 20,000 रुपयाच्या आत आहे, साधारण 2.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांच्या महिलांच्या करता। आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील, म्हणजे 4 चाकी वाहन, त्यांना तसं 1,500 रुपये ही गरिबांच्या करता, गरजू महिलांच्या करता। माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणीला जाती, जी मोलमजुरी करते, जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते, किंवा फळं घेते विकते, केळी घेते विकते, किंवा काही जण आमचे झाडं पोतना करतात, गुढं मांडणी करतात, काही जण माझ्या महिला एका दिवशी करतात, गुढं मांडणी करतात, काही जण माझ्या महिला एका दिवशी 4 घरांचा स्वयंपाक, तिथं पोळ्या लाटणं, भाजी दोन करणं, भात डाळ भात करणं, असं करून त्या पुढे जात असतात। अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाहीये, अशांच्या करता ही योजना आणली। मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक हे आता बंद करणारे, ह्याचा काहीतरी करणारे, काही करणार नाही। मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, ही योजना तुमची चालू राहणार, अशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मायमाऊलींना देखील करतो। अनेक उपक्रमांचा साक्षीदार आहे। बहुतेकदा ऋतुराज मला बोलवत असतो आणि मी त्याचं वितरण त्या कार्यक्रमाचं करत असतो। यापूर्वी त्यांनी 3,000 गरजू महिलांना साडी वाटप केलंय, शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे, दिव्यांग मुलांच्यासाठी व्हीलचेअरचंही वाटप केलेलं आहे, महिलांना स्वेटरचं वाटप केलेलं आहे। अशा पद्धतीनं नवीन कल्पना तो डोळ्यासमोर आणतो आणि त्या पद्धतीनं तो करत असतो। आम्ही देखील